ख्रिस्त येशूमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत आणि नाताळाच्या भरपूर शुभेच्छा। मला माहिती आहे की तुम्ही सगळे खूप आनंदी आहात, सुंदर दिसत आहात आणि नाताळाचा खरा आनंद पण तुम्ही 2 दिवस अतिशय अद्भुत रीतीने एन्जॉय केलेला आहे। कारण प्रभूचा जन्म मनुष्याच्या जीवनाला एक नवीन प्रकारचा आनंद देतो। बायबल सांगतं येशू जन्माला आला त्याच्या जन्माच्या वेळेस म्हटलं जगाला होणारा मोठा आनंद, परंतु हा आनंद सगळ्यांना नाही मिळाला। जगासाठी आनंद होता, परंतु आम्ही पाहिलं तो आनंद जे मेंढपाळ होते त्या मेंढपाळानं तो आनंद मिळवला, कारण देवदूत येऊन त्यांना सुवार्ता त्यांनी सांगितली। म्हणून नाताळ तर जगात सगळीकडे साजरा करत आहे। एक व्यक्ती नाही अशी की ज्याला येशू ख्रिस्ताच्या जन्माविषयी माहित नाही, सगळ्यांना माहिती आहे। परंतु हा नाताळ मी अनेक दिवसापासून सांगत आहोत की खाणं पिणं कपडे घराची रंगरंगोटी एवढ्या पुरता नक्कीच मर्यादित नाही। नाताळामध्ये प्रभू आमच्याकडनं काय अपेक्षा करत आहे, हा ख्रिस्ताचा जन्म जो आहे। म्हणून ज्या पद्धतीने आम्ही पाहिलं की या धनगरानं किंवा मेंढपाळानं नाताळ साजरा केला, परंतु आज आम्ही पाहणार आहोत जे खरे ज्ञानी लोक आहेत, या ज्ञानी लोकांनी सुद्धा नाताळ साजरा केला। परंतु ज्ञान्यांचं वैशिष्ट्य काय माहिती का, ज्ञानी लोक मार्ग बदलतात। ज्ञान कोणाकडे आहे? आम्हाला असं वाटतं की जो उच्च शिक्षित आहे, मोठ्या पगाराची नोकरी ज्याच्याकडे आहे, ज्यानं ज्ञान संपादन केलं, आपलं स्थान मिळवलं, परंतु खरं ज्ञान ते नाहीये। मग खरं ज्ञान कोणतं? ज्याला देवाची ओळख पटली ते खरं ज्ञान आहे। देवाची ओळख पटली पाहिजे बरं का। सगळं जग मिळवलं, बायबलमध्ये असं लिहिलं मनुष्यानं सारं जग मिळवलं आणि आत्म्याचा नाश केला। सगळं जग मिळालं आणि ज्या बेडवरती पडल्यावर कोणी आमच्यासाठी प्रार्थना करायला पण नाहीये, कोणी वचन सांगायला नाहीये, मध्यस्थी करायला कोणी नाही। आणि समजा एखाद्यानं मध्यस्थी केली तरी सुद्धा ज्यानं वर्षभर ख्रिस्ताचा शोध घेतला नाही त्या व्यक्तीला तो प्राप्त तरी होणार आहे का, हा मोठा प्रश्न आहे। म्हणून खरं ज्ञान हे शास्त्रातनं आम्हाला शिकणं फार गरजेचं आहे। आज नाताळ म्हणजे मार्ग बदलणे, नाताळ म्हणजे खाणं पिणं, बिर्याणी, चकल्या, करंजा, कापण्या, चांगले कपडे। चांगले कपडे आम्ही चांगलं दिसण्यासाठी नाही, सगळे एक वरचढ एकमेकापेक्षा, कुणाचं चांगलं कुणाचं खराब होणं मोठा प्रश्न आहे। सगळे मला वाटते स्वर्गात येशू सुद्धा म्हणत असेल मला सुद्धा बाळंत्याने गुंडाळून ठेवलं होतं, पण तुम्हाला सुटाबुटाने गुंडाळून ठेवलं। नाताळाचा आनंद, परंतु शास्त्र जे आम्हाला सांगतं, आता पण गाणं गायला नाही का ते, आणि त्यांनी नेमकं आम्हालाच टोमणं मारलं गाण्यामध्ये नाही का। अरे सोटबुटवाले सूरजने म्हटलं अरे गाणं गायला लागलेत का आपल्याला झाडायला लागलेत। छान गाणं होतं। सोटबूट घालून नाताळ साजरा करत आहोत, पण शास्त्र सांगतं की पहिले हृदयाचं शुद्धीकरण होणं गरजेचं आहे। हे बाहेरून खूप छान दिसतं आणि येशू जगामध्ये आला ना, तो माणसाला बाहेरून नाही आतून साफ करण्यासाठी आला, आतून साफ करण्यासाठी आला। आणि ज्याला हे कळालं ना तो धन्य व्यक्ती आहे। आणि देवाची स्तुती असो की महिनाभर जे काही आपण फिरलो महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणामध्ये आणि जाऊन त्याच प्रकारची घोषणा केली की नाताळ म्हणजे जीवन परिवर्तन, जीवन बदलायला पाहिजे। परवा आम्ही ज्या एक मीटिंगला गेलो त्या ठिकाणामध्ये माझ्या बरोबर अजून एक वक्ते त्याच्या अगोदर होते। मग तिथं ते आमदार तिथं आले आणि ते म्हणले खूप छान प्रीच केलं त्यांनी, खूप आवडलं। मग तिथं जमलेले काय लोक म्हटले आजचं नाही उद्याचं ऐका अजून। ते म्हटले अहो लोक म्हणायला लागले तुम्ही येणार आहे, तर ते म्हटले ते ऐकलं, आता उद्याचं ऐका, उद्याचं ऐकलं तर जीवन बदलून जाईल। आणि ते म्हटले की लोक देवाचं वचन ऐकण्यासाठी एवढे आतुर झाले, मी खास त्याच्यासाठी आलो होतो की काय तुम्ही सांगतात नाताळाचं, परंतु जे सांगितलं जाते याच्याने जीवन बदललं जातं।
चोर येतो चोरी घात व नाश करण्यासाठी, मी आलो ते तुम्हाला जीवन देण्यासाठी। जीवन मिळालं का? स्वतः येशू म्हणतो मार्ग सत्य आणि जीवन। येशू मिळाला म्हणजे जीवन मिळालं। चांगली नोकरी चांगली पत्नी हे जीवन नाहीये, जीवन म्हणजे येशू आहे। येशू असला तर जीवन आहे। मग आज आम्ही वाचणार आहोत नाताळ म्हणजे मार्ग बदलणं। मत्तयाचं शुभवर्तमान 2रा अध्याय त्याची 1 पासून काही वचन वाचूया। मत्तयाचं शुभवर्तमान 2रा अध्याय 1 पासून। ज्ञानी लोक येशू बाळाच्या दर्शनास येतात। येशू बाळाच्या दर्शनास येतात। हेरोद राजाच्या काळात पहिलाच मुद्दा, कोण येशूचं दर्शन घेऊ शकतो? जो ज्ञानी आहे तो येशूचं दर्शन घेऊ शकतो। लक्षात घ्या, आज जे देवाच्या मंदिरामध्ये आहेत ना ते ज्ञानी लोक आहेत, ज्यांना येशूचं दर्शन घडलं। खूप विद्वत्ता, खूप पुस्तकं वाचली, खूप संशोधन केलं। संशोधनानं तुम्हाला जगामध्ये मान मिळेल, पण स्वर्ग राज्य नाही मिळणार। स्वर्गाचा मार्ग, स्वर्गाकडे जाण्याचा रस्ता येशू म्हणतो मीच मार्ग आहे, मार्ग येशूचा आहे। म्हणून लक्षात घ्या, जर तुम्हाला ख्रिस्ताचं दर्शनच घडलं नाही तर तुमचं ज्ञान कुछ कामाचं आहे। पुन्हा मी तुम्हाला सांगतो, ज्ञानी लोक काय लिहिलंय? ज्ञानी लोक येशू बाळाच्या दर्शनास येतात। कुणाच्या दर्शनास जातात? ज्ञानी लोक येशू बाळाच्या दर्शनात जातात। ज्याला ख्रिस्ताचं दर्शन व्हायला पाहिजे त्यानं आपलं ठिकाण सोडलं पाहिजे। ज्ञानी लोक तारा शोधत असताना त्यांनी त्यांचं गाव, त्यांचं असणारं शहर, त्यांचा देश त्यानं सोडला आणि ख्रिस्ताचा शोध घेत या ठिकाणामध्ये निघाले। आणि 1 दिवस 2 दिवस नाही तर 2 वर्षापर्यंत त्यांनी ख्रिस्ताचा शोध घेतला। लक्षात घ्या, कित्येक वेळा आम्ही येशूचा शोध घेताना आम्ही टेम्पररी शोध घेण्याचा प्रयत्न करतो, तात्पुरता, एखादा दिवस, एखादा रविवार। आणि आज जर तुम्ही बघितलं ना तर आजच्या दिवशी फक्त जर चर्च मध्ये गर्दी बघितली तर सगळ्यात जास्त का? कारण ते आजच्या दिवशीच फक्त येशूचा शोध घेतात, आजच्या दिवशी। परंतु शास्त्र सांगतं की ज्यावेळेस या योहानाचे भाऊ येशूला विचारतात तू राहतो कुठंस? योहान विचारतो तू राहतोस कुठं? येशू म्हटलं येऊन पहा। आणि त्यानं येशू कुठं राहतो हे पाहिल्याबरोबर त्याने त्याच्या भावाला आणलं आणि त्याचं संपूर्ण कुटुंब ख्रिस्तामध्ये राहिलं। येशू कुठं राहतो ही ज्या व्यक्तीला हे समजतं ना, तो व्यक्ती घरात राहत नाही, तो देवाच्या मंदिरामध्ये राहतो। प्रिया, तुझ्या मंदिरात उभं राहणाऱ्यांची केवढी धन्यता! कोण धन्य आहे, कोण आशीर्वादित आहे, कोण ज्ञानी आहे? जे घरामध्ये असतात ते कधी ज्ञानी? मी तर म्हणतो ते मूर्ख आहेत। बायबल सांगतं मूळ आपल्या अंतःकरणात म्हणतो देव नाही। काही लोकांना असं वाटतं की नाही, कुठं देव, चर्च मध्ये कुठं देव तुम्हाला सापडणार आहे? आता नाही सापडणार। ज्या दिवशी जीवनाची पुस्तकं उघडली जातील ना, ज्या स्वर्गामध्ये आम्ही पोहोचू ना, त्यावेळेस तुम्हाला वाद करण्यासाठी, चर्चा करण्यासाठी संधी पण नसणार आहे, कारण तिथं न्यायाधीश बसला असणार आहे। आणि शास्त्र सांगतं आता तो बाळ नाही, आता न्यायाधीश म्हणून तलवार घेऊन येणार आहे आणि तलवारीच्या द्वारे आमचा न्याय करणार आहे। का वेळ खर्च करत आहोत आम्ही? का संदेशासाठी आम्ही आणि पुष्कळ सेवक लोक रात्रंदिवस मेहनत घेत आहेत, ते आपल्या जीवाची पर्वा करत नाही। कित्येक सेवक मरत आहेत, कित्येक सेवकांचं कुटुंब उद्ध्वस्त केलं जात आहे। मग काय त्यांचं कुटुंब चालावं म्हणून ते घोषणा करत आहे? काम करू शकत नाही, जगामध्ये जाऊन कुठेतरी चांगलं शिक्षण घेऊन काहीतरी काम करू शकत नाही का? पण त्यांना ओझं असतं, जो ख्रिस्त आम्हाला सापडला त्याचं दर्शन अनेकांना घडावं। आणि ख्रिस्ताचं दर्शन म्हणजे सगळ्यात मोठ्या प्रकारचं ज्ञान। त्या दर्शनासाठी बाहेर पडलं पाहिजे। ज्ञानी लोक बाहेर पडले, बाहेर पडा। आपल्या अवस्थेमधनं ज्या ठिकाणामध्ये तुम्ही अडकून पडला, कुटुंबामध्ये असा, तुमच्या नोकरीमध्ये अडकून पडला असाल, तुमच्या अज्ञानामध्ये, अंधकारामध्ये तुम्ही अडकून पडला असेल आणि तुम्हाला असं वाटत असेल की देव नाही, तुम्ही जगातले सगळ्यात मूर्ख लोक आहात। मूळ आपल्या अंतःकरणात म्हणतो देव नाही। शास्त्र सांगतं ज्ञानांना येशूचं दर्शन झालं, ते येशूच्या दर्शनाला निघाले। खरं ज्ञान येशूचा शोध घेण्यामध्ये, घरी बसण्यामध्ये नाही। आज जर कोणता निर्णय घ्यायचा असेल, म्हणून मी तुम्हाला म्हटलं नाताळ तुम्ही तुमच्या घरापुरता मर्यादित ठेवू नका। माझ्या घरामधलं असणारं सगळं रंगरोगटी करून घराचं पालट नाही, जीवनाचं, विचारांचं पालट व्हायला पाहिजे। विचार बदलले पाहिजे, मला येशूचा शोध घ्यायला पाहिजे। आजपर्यंत तुम्ही चांगल्या नोकरीचा शोध केला, चांगल्या शिक्षणाचा शोध घेतला, सगळा शोध घेतला,
परंतु ज्याच्यानं जीवन प्राप्त होतं, ज्याच्यानं तुम्हाला स्वर्ग राज्य मिळणार आहे, त्या ख्रिस्ताचा शोध घेत आहात का? हा मोठा प्रश्न आहे. चांगली नोकरी मिळाली, चांगलं कुटुंब मिळालं, चांगलं घर मिळालं, परंतु सगळं तात्पुरतं आहे. ऐका बरं का, तो म्हटलं मी ज्यास परत येईल ना, पती पत्नी दोघं पलंगावरती निजले असतील तर त्यातल्या एकाला मी घेऊन जाणार आहे. तुम्ही म्हटला मला चांगला पती मिळाला, तुम्हाला चांगली पत्नी मिळाली, अहो परंतु तुमचं ज्ञान मर्यादित आहे. त्या ठिकाणामध्ये जी व्यक्ती ख्रिस्तावरती विश्वास ठेवत आहे त्यातली एक व्यक्ती स्वर्गामध्ये जाणार आहे. पती असेल, पत्नी असेल, जर तुम्ही ख्रिस्ताचा शोध घेतला असेल तर तुम्ही खरं ज्ञान मिळवले. मग तुमच्या घरात कोण आहे, तुमच्या परिवारामध्ये कोण आहे याचा विचार करत बसू नका. हे परिवारामध्ये, म्हणून तर आम्ही पाहतो ज्यास अब्रामाला देवानं सांगितलं चल मी तुला कनानामध्ये घेऊन जातो, तो त्याच्या बापामध्ये अडकून पडला. तेरह मेल्यावर अब्राम चालू लागला. येशूनं तेच सांगितलं, जो कोणी माझा शिष्य पाहतो त्यानं आत्मनिग्रह करावा. आपला बाप, आपला भाई, आपली आई, आपला भाऊ या सगळ्याचा त्याग करून त्यानं माझ्या मागे यावं. हे ज्ञान आहे. कोणतं ज्ञान? ज्ञानी लोक येशूचा शोध, त्याचं दर्शन घेण्यासाठी निघालेले. ख्रिस्ताचं दर्शन झालं पाहिजे प्रिया. दावीद देवाकडे प्रार्थना करतो. तो जगामध्ये, त्याच्या घरामध्ये सगळ्यात मूर्ख व्यक्ती होता. तो मेंढर चारणारा होता आणि मेंढर चारणारा असताना, म्हणून तर मी म्हटलं दर्शन मेंढपाळांनाच का झालं याचं कारण आहे, हा दावीद सुद्धा रानामध्ये मेंढर चारत होता, पण त्याच्या अंतःकरणामध्ये जी भावना होती ना, प्रभूची आराधना करावी, प्रभूची स्तुती करावी. आणि तिथं आम्ही पाहतो या दावीदाला आम्ही पाहतो देवानं निवडलं आणि निवडून त्याला राजगादीवरती बसवलं. या राजगादीवरती बसवणारा दावीद देवाकडे प्रार्थना करतो, काय माहिती का, मी परमेश्वराजवळ एक वरदान मागितलं ते हे की त्याच्या मंदिरात माझी वस्ती व्हावी. कशाला? अहोरात्र त्याचं मनोहर रूप पाहता. हा खरा ज्ञानी व्यक्ती आहे. हा खरा ज्ञानी व्यक्ती. कोण ज्ञानी आहे? तो खूप पैसा मिळवतो तो ज्ञानी नाही. लक्षात ठेवा, खूप पैसा मिळवला म्हणजे ज्ञान नाही. आम्हाला वाटतं आमची हुशारी काय, ती सगळ्यात जास्त पैसा कमवतो. किती पण पैसा कमवतो. अंबानी मरणार नाही, टाटा मरणार नाही, सगळे मरणार आहेत. जेवढ्या लोकांनी संशोधन केलं, विमानाचा शोध लावणारा तो कबरेत आहे. ग्रहांचं, ताऱ्यांचं संशोधन करणारे कबरेमध्ये आहेत. परंतु प्रभू येशू ख्रिस्त ज्यानं जीवनाचा शोध लावला तो कबरेतनं बाहेर जाऊन त्याच्या उजवीकडे बसलेला आहे. त्याचा शोध घेणं सगळ्यात भारी आहे. त्याचा शोध लागला पाहिजे, बाकी कशाचा शोध लावत बसू नका. किती पण शोध लागला तर कबरेतच जाणार आहे. ज्ञानानं येशूचा शोध घेण्यासाठी ते निघाले. वाच पुढचं वचन. ज्ञानी लोक येशू बाळाच्या दर्शनास येतात. हेरोद राजाच्या काळात यहुदियातील बेथलेहमात येशूच्या जन्मानंतर पहा, पूर्वेकडून मागी लोक येरुशलेमेस येऊन विचारपूस करू लागले की यहुद्यांचा राजा जन्मास आला. तो कोठे आहे? कारण आम्ही पूर्व दिशेस त्याचा तारा पाहून त्याला नमन करावयास आलो आहे. हेरोद राजाने हे ऐकलं. तेव्हा तो व त्याच्या बरोबर सर्व यरुशलेम घाबरून गेलं. आणि त्याने प्रजेतील सर्व मुख्य याजक व शास्त्री यांना जमवून विचारलं की ख्रिस्ताचा जन्म कोठे व्हावयाचा आहे. ते त्याला म्हणाले यहुदियातील बेथलेहमात. कारण संदेशाच्या द्वारे असे लिहिले आहे की हे यहुद्यांच्या प्रांता बेथलेहमा, तू यहुद्यांच्या सर्व सरदारांमध्ये कनिष्ठ आहेस. मला एक मुद्दा त्यातनं पहिला स्पष्ट करणं गरजेचं आहे. हेरोदानं ख्रिस्ताचा जन्म तो पाहू शकला नाही. ज्ञानी लोकांनी येशूचा शोध घेतला, ते त्याच्या दर्शनाला निघाले आणि दर्शनाला येत असताना या ज्ञानानं राजापर्यंत सुवार्ता नेली. लक्षात घ्या, खरे ज्ञानी ते राजापर्यंत सुवार्ता घेऊन जातात बरं का. त्या राजाकडं
सगळ्यात चांगली बातमी कोणती, जी राजाला हादरून टाकणारी, लक्षात घ्या, या देशाला हादरून टाकणारी बातमी आमच्याकडे आहे, आणि ती बातमी येशूचा जन्म झाला. दुसरी बातमीच नाही, दुसरी बातमीच नाही जगामध्ये कोणती. आणि जगामध्ये एक दहशत उत्पन्न करणारी ती बातमी. का दहशत उत्पन्न होती असं लिहिलंय तिथे. ख्रिस्ताच्या जन्माची बातमी ऐकल्याबरोबर सगळं ते राज्यच घाबरून गेलं. का राज्य घाबरून गेलं? त्याचं कारण आहे, त्यांना कळालं हा जो राजा आहे, या राजाची सत्ता जगामध्ये कधीच नष्ट होणार नाही, कधीच नाही. आणि ह्या राजाच्या सत्तेविषयी जर तुम्ही पाहिलं ना, तर जगभर त्याची सत्ता आहे, सगळीकडे, जगात सगळीकडे त्याची सत्ता आहे. आणि नुसती जगात सत्ता नाही, त्याची स्वर्गामध्ये सत्ता आहे. म्हणून आम्ही पाहतो सगळ्यात ताकदवान जो लुसिफर, या लुसिफरला त्यानं वरून खाली टाकून दिलेले. इतकी ताकद, इतकी मोठी सत्ता त्याच्यामध्ये. आणि सत्ताधीशाचा जन्म, त्या जन्माची घोषणा करण्यासाठी ज्ञानी तिथे आले. अजून एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो, परंतु हा हेरोद ख्रिस्ताचा जन्म पाहू शकला नाही. ख्रिस्ताचं दर्शन त्याला झालं नाही. राजा होता पण त्याला ख्रिस्ताचं दर्शन झालं नाही. लक्षात घ्या. म्हणून मी म्हटलं, ज्याला ख्रिस्ताचं दर्शन होतं तो ज्ञानी आहे. सत्ता असून त्याला ख्रिस्ताचं दर्शन झालं नाही हो. आणि असं लिहिलंय त्या ठिकाणामध्ये. त्यानं काय केलं, ख्रिस्ताच्या जन्मासंबंधानं शास्त्र उघडलं, याजक बोलवले, आणि याजक लोकांना तिथं असं लिहिलं, सगळं समस्त याजकगण त्यानं बोलवलं. कशासाठी बोलवलं? ख्रिस्ताचा जन्म कुठं व्हायचा आहे याच्याविषयी आम्हाला मार्गदर्शन करा. त्यानं बायबल उघडलं. लक्षात घ्या, बायबल उघडणं म्हणजे पण नाताळ नाही बरं का. नुसतं बायबल उघडणं आणि बायबलची चर्चा करणं आणि बायबल मधले सिद्धांत समजावून घेणं म्हणजे पण नाताळ नाही. त्याच्यात माहिती होईल ख्रिस्ताचा जन्म कुठं व्हायचा, पण दर्शन व्हायला पाहिजे. दर्शन झालं तर महत्वाचं आहे. ख्रिस्त कुठं जन्मला आणि कुठं जन्मणार होता त्याचा उपयोग काय. या हेरोदा संबंधानं मी ते वाचत होतो तर म्हटलं, बापरे, काय देवाची योजना, खरा ज्ञानी जगामध्ये कोण आहे. आणि ते समजून घेत असताना मला कळालं, हेरोदानं एवढे शास्त्री पुरुषी बोलवले. जसं आम्ही पाहतो आता जर तुम्ही बघितलं ना, सगळं नाताळा संबंधानं इतकं सुंदर वातावरण तयार झालं ना, सगळीकडे ख्रिसमस फेस्टिवल, ख्रिसमस फेस्टिवल, ख्रिसमस फेस्टिवल, ख्रिसमस फेस्टिवल. पूर्वी नव्हता, पण आता जर बघितलं तर आपल्या सोलापुरात तरी होता का? नव्हता. ख्रिसमस फेस्टिवल आता सगळेच करायला. कशा त्या निमित्तानं मग कोणीतरी या वचन सांगा. पण एक गोष्ट ध्यानात ठेवा, जास्त वचन सांगायला तिथे गेल्यावर तुम्हाला दिसतं की बघा तुम्ही, ते लोक खाऊचे स्टॉल आहेत, त्यानंतर पाळणे आहेत. आता आम्ही गेलो तिथं तसं बाहेर पाळणे, खाऊचे स्टॉल, आणि एवढी गर्दी तिथं. आज जातात लोक, बाहेर येतात. मला एवढं टेन्शन आलं. म्हटलं बापरे, यांच्यामध्ये कसं काय वचन सांगायचं. कोणी जागेवर नाही, कोण स्टेडियम मध्ये बसले, कोणीकडे एवढं मोठं ग्राउंड भरले, बाहेर सगळ्यात पाळण्याचा गरगर गरगर आवाज. मग काही लोक आत येतात, काही लोक बाहेर जातात. आणि ते म्हणले ख्रिसमस फेस्टिवल. आणि मग मी म्हटलं, आता या लोकांना कसं काय वचन सांगायचं. आणि टायमिंग तर 9:30च्या पुढे गेले. त्यामध्ये एका अजून येसायला बोलवलं, त्याने 20 मिनिटं खाल्ली. म्हटलं आता एवढ्या उशिरा कसं देव. पण जेव्हा देवाच्या वचनाला सुरुवात झाली, पिन ड्रॉप सायलेन्स, सगळे लोक ऐकायला लागले. आणि मला इतकं आश्चर्य वाटलं. पण मला त्यावेळेस एक गोष्ट कळाली, हे बायबल उघडणं म्हणजे ख्रिस्ताचं दर्शन नाही. बायबल म्हणजे उघडणं म्हणजे पण नाताळ नाही. बायबल मधला ख्रिस्त दिसणं म्हणजे खरा नाताळ आहे. बायबल मधला ख्रिस्त दिसला पाहिजे. तो कोण आहे? तो राजा आहे. राजाला राजाचं दर्शन होऊ शकत नाही, प्रजेला मात्र 100% दर्शन होणार आहे. राजा म्हणून कोणी ख्रिस्ताला पाहू शकत नाही. आमचं राजपद आम्हाला बाजूला काढलं पाहिजे. राजपद म्हणजे आमचं स्थान आहे. कधी कधी आम्ही आमच्या मनचे राजे बनतो, आम्हाला वाटतं तसं जीवन जगणार. हेरोदानं तसंच केलं. त्यानं बायबल उघडायला लावलं, पण त्याला येशू राजा नको होता. त्याला वाटलं मीच राजा असलं पाहिजे, बाकीचे राजे नको आहेत. आज सुद्धा लोक आपल्याच मनाप्रमाणे जीवन जगतात, म्हणजे ते स्वतःच्या मनाचे राजे आहेत. म्हणून म्हटलं, नाताळ म्हणजे पहिल्यांदा मन परिवर्तन व्हायला पाहिजे. तुम्ही वाचत पुढे गेल्यावर तुम्हाला समजेल, हा हेरोद जो आहे ना, या हेरोदानं शास्त्र उघडलं. आज सुद्धा बायबल उघडलं गेलेलं आहे. जगात सगळीकडे बायबल उघडलं गेलेलं आहे. परंतु बायबल उघडलं गेलेलं असताना फक्त त्यांच्या डोक्यामध्ये काय, येशूचा जन्म झाला. कुठं झाला जन्म?
बेथलेम मध्ये त्याचा जन्म व्हायला पाहिजे. त्या ज्ञानी लोकांनी त्या याजकानं सांगितलं बेथलेमात त्याचा जन्म व्हायला पाहिजे. मग बेथलेमात जन्म झाला, पण हेरोदाला तो सापडलाच नाही ना. हेरोदानं काय केलं, या येशूच्या जन्माची वेळ जाणून घेतली. कोणत्या तारखेला तुम्हाला तारा दिसला, किती वाजता तुम्हाला तारा दिसला. ज्ञानी लोकांनी सांगितलं अमक्या अमक्या वाजता आम्हाला तारा दिसला, आणि त्या ताऱ्याचा शोध घेतला. लगेच बसून त्यांनी ते असणारे विद्वान लोकांना कॅल्क्युलेशन करायला लावलं. कधीचा जन्म आहे, 2 वर्षापूर्वी तो जन्मला, 2 वर्षापूर्वी जन्मला. आता एक काम करा, 2 वर्षाच्या आतील सगळी बालकं मारून टाका, एक पण ठेवू नका. म्हणजे हेरोदानं शास्त्र उघडलं. कशासाठी शास्त्र उघडलं? ख्रिस्ताचा घात करण्यासाठी. आज पण शास्त्र उघडलं जातं, पण तो शास्त्रातला ख्रिस्त लोकांना नकोय, तर ते ख्रिस्ताचा घात करत आहे. कसा घात करत आहे? शास्त्र सांगतं जो कोणी पाप करतो तो नव्यानं ख्रिस्ताला वधस्तंभी देतो. नाताळ करत आहे, पण पाप पण करत आहे. नाताळामध्ये दारूबाजी, व्यभिचार आहे, भांडण आहे, वादविवाद आहे, अहंकार आहे, मीपणा आहे, गर्व आहे, समेट नाही, सगळ्या घाणेरड्या गोष्टी जीवनामध्ये आहेत, व्यसन करणारी प्रवृत्ती आहे, व्यभिचाराचं पाप त्या ठिकाणामध्ये आहे. अनेक प्रकारची पातक आहे. नाताळ तर आहे, पण तो नाताळ तुमचा बाह्य स्वरूपी आहे, बाहेरून चाललेला आहे. कपड्यापुरता नाताळ आहे, खाण्यापुरता नाताळ आहे, डेकोरेशन पुरता नाताळ आहे. पण खरा नाताळ कोणता? शास्त्र उघडणं. नुसतं शास्त्र उघडणं नाही, ताऱ्याचा शोध घेत घेत जिथं ख्रिस्त आहे तिथं पोहोचणं. आणि ख्रिस्त कुठे माहिती का तुम्हाला? आम्ही पाहतो की मरिया, योसेफ आणि येशूची भावंड सण साजरा करण्यासाठी यरुशलेमेत गेले. आणि येशू कुठं होता? कुठं होता येशू? मंदिरात. आणि ते सण साजरा करायला कुठे गेले? यरुशलेमेत. आज सगळे लोक सणातच आहे. त्यांना येशू नसला तर चालेल, पण सण पाहिजे, नाही का? 2 दिवस वाट चालल्यावर त्यांना कळलं येशू हरवला. आज सणात येशू हरवून गेलाय. हो, सणात येशू हरवलाय. लोक सणामध्ये इतके व्यस्त झालेले की त्यांना नेमकं येशूचं आगमन कशासाठी झालं, कशासाठी जगामध्ये आलं, हेच ते विसरून गेलेले आहेत ना. सणामध्ये ते आहे. वर्षात एकदा येशू दिसला, गंगेत घोडण आलं. एकदा तर दिसला पाहिजे ना येशू. तारा एकदा तर दिसला पाहिजे. घरावर तारा लावला की संपला. 25 तारखेला लावायचा, 2 तारखेला काढायचा. आणि 2 तारखेला कशाला ठेवायचा? 1 तारीख असते ना आपली, जसं आमचंच नवीन वर्ष नाही का. 1 तारखेपर्यंत त्याला ठेवायचा. 2 तारखेला येशू गेला, 3 तारखेला दारूच्या गुत्त्यावर, 4 तारखेला 3 तारखेला पुन्हा तंबाखू खायला, मग भांडण करायला, मग पुन्हा आपलं कामकाज, मग पुन्हा वादविवाद, मग पुन्हा चर्चासत्र, पुन्हा ते जीवन. लक्षात घ्या, यात ख्रिस्त नाही. शास्त्र सांगतं, ऐका, येशू मंदिरात जाऊन त्यानं सभास्थानामधनं देवाच्या वचनाची घोषणा करत असताना मरिया बाहेर थांबली. आतून त्या बाहेरून येशूला सांगती, जा. त्या माणसांना सांगितलं, जा येशूला सांग तुझी आई चिडली, बाहेर आहे. तो म्हटलं, कोण माझी कोण माझी भाऊ? जे इथं बसून देवाचं वचन ऐकतात तीच माझी आई, तीच माझी भावंड. येशू मंदिरात आहे. आणि कोणत्या मंदिरात माहिती का? जिथं वचनाची घोषणा केली जाते तिथं. टाइमपास केला जात नाही. चर्च टाइमपास साठी कधीच नसतं. मला परवा एका ठिकाणात गेल्यावर म्हटलं, अजून जरा तिखट तुम्ही संदेश द्यायला पाहिजे होता. तुमचे संदेश खूप तिखट असतात. म्हणलं, मी काय लक्ष्मीकांत बेर्डे नाही, वर आलो गुदगुल्या करून निघून गेलो, वाकुल्या दाखवल्या आणि तुम्हाला विनोद करून तुम्हाला आणि मजा मारण्यासाठी मला बोलवलं नाही. मी तलवार घेऊन, देवाच्या वचनाची तलवार घेऊन प्रत्येकाच्या हृदयामध्ये घुसवून परिवर्तन करण्याचं काम करतो. का? येशूचं आगमन जवळ झालेलं आहे. येशूचं आगमन दुसऱ्यांदा येणार आहे. बाळ म्हणून येणार नाही, आता तलवार हातामध्ये घेऊन न्यायाधीश म्हणून येणार आहे. आणि त्याच्या अगोदर बदलणं गरजेचं आहे. आणि बदल हा नेहमी मंदिरात होतो प्रियानो. म्हणून जी मंदिराला महत्व देणारे लोक ते खरे ज्ञानी लोक आहेत. ज्ञानी कोण आहे? जे वचनाचा शोध घेतात ते ज्ञानी आहे. वाचूया 16 वचन वाचा. 16 वचन.
तेव्हा मागे लोकांनी आपणाला फसविले आहे हे पाहून हेरोद अतिशय संतापला आणि जी वेळ त्याने मागे लोकांपासून नीट विचारून घेतली होती तिच्याप्रमाणे त्याने बेतलेमात व आसपासच्या सर्व प्रदेशात जे 2 वर्षाचे व त्याहून कमी वयाचे बालक होते त्या सर्वांना त्याने माणसे पाठवून त्यांच्याकडून जीवे मारिले. त्यानं वेळ माहित करून घेतली. कोणत्या दिवशी जन्मला ती वेळ माहित करून घेतली आणि केलं काय त्यानं ख्रिस्ताचा घात केला. ऐका, 25 तारीख ही वेळ सगळ्याला माहितीये. पुष्कळ काळ आणि परवा मीटिंगला जाताना एकाने मला फोन करून विचारलं, बाळक साहेब असं कळलं की येशू ख्रिस्त जून मध्ये जन्मला. मला असं सांगितलं येशू ख्रिस्त जून मध्ये जन्मला. मे मध्ये जन्मू द्या, जून मध्ये जन्मू द्या. म्हणलं कुठेही चर्चा झाली, चहाच्या टपरीवर झाली का? हो म्हणलं चहाच्या टपरी. म्हणलं तरी काम टेकडे लोक आहेत. चहाच्या टपरीवर या चर्चा असतात. तो कधी जन्मला, कधी मेला, कधी काय झालं. तो जन्मला याला महत्व आहे, तो कधी जन्मला याला महत्व नाही. त्यांनी तेच वेळ जाणून घेण्याचा प्रयत्न केला. हेरोदाला कधी जन्मला लक्षात घ्या. जन्माची चर्चा करण्यापेक्षा तो कशाला जन्मला हे महत्वाचं समजून घ्या. हेरोदानं ते त्या जन्माची वेळ कधी जन्मला तो हे ज्ञानी नाही. तो त्याचा जन्म कधी झाला, डिसेंबर मध्ये झाला का, जून मध्ये झाला का, जानेवारीत झाला, 25 ला झाला का, 24 ला, काही 25 ला कुठं झाला, नाही झाला बाबा. मग आता काय करू? 24 ला घेतलं तरी तू तेच बोंबला. 24 ला झाला का, 20 ला घेतलं तर तीच बोंबला. 1 तारखेला झाला तरी 1 ला झाला का? अरे मग आपल्याला कुठं आपलं पगार किती, आपण जगतो किती. एक तर नाताळ, एक सण, त्याला डोंबलभर कर्ज होतं. एक दिवस करान गप पडा ना. 25 असू द्या, 20 असू द्या, 24 असू द्या. अहो तुमच्यासाठी दाविदाच्या नगरात आज तारणारा जन्मलेला. 20 ला वाचा, 22 ला वाचा, 24 ला वाचा, 25 ला वाचा. रोजच आमच्यासाठी ख्रिस्ताचा जन्म आहे. कशाला तर्क? ते ज्ञान नाही. कधी जन्मला, काय जन्मला, आता तुम्ही करता ते. मग त्याने सांगितलं नाही, अमक्या अमक्या राजाचा तो जन्मदिवस आहे. 25 डिसेंबर त्या राजाचा जन्म आहे. मी म्हणलं आता 25 डिसेंबरला मी पण जन्मलो तर लोक माझा करणार आहेत का? चला तेलोरे पास्टरचा जन्म 25 तारखेला झाला, येशूचं बाजूला ठेवून तेलोरे. आम्ही करतो कोणाचा जन्म सेलिब्रेट? मग आमच्या डोक्यात राज आहे का? तुमच्याच डोक्यात राज आला ना, तो राजा जन्मला. आमच्या डोक्यात तर ख्रिस्त आहे. सांगण्याचं तात्पर्य दिवसापेक्षा व्यक्तीला महत्व द्या जो जन्मला आलेला आहे. तो ते ज्ञान नाही. हेरोदानं त्यानं काय केलं की त्या दिवसाचा शोध घेतला, कोणत्या दिवशी तो जन्मला, आणि त्या दिवसाचा शोध घेऊन पण त्याला सापडला नाही. हो प्रॉब्लेम काय? त्यानं त्या दिवसाचा शोध घेतला पण येशू सापडला नाही. परिणाम काय झाला? 19 वचनामध्ये पहा बरं. तेव्हा पुढे हेरोद मरण पावल्यावर पहा प्रभूचा दूत मिस्र देशात योसेफास स्वप्नात दर्शन देऊन म्हणाला उठ बाळकास व त्याच्या आईस घेऊन इस्रायलाच्या देशात जा. म्हणजे हेरोद मेल्यावर येशू आला. कुठं आला? परत बेथलेहेमाला. हालेलुया. हेरोद मेल्यावर म्हणजे कधी कधी या नाताळामध्ये तुम्ही मरता पण ख्रिस्त तुम्हाला दिसत नाही. मरतो आम्ही, येशूचा शोध घेत मरतो, पण खऱ्या ख्रिस्ताचं दर्शन होतच नाही. ही हेरोदाची प्रवृत्ती आहे. ती प्रवृत्ती कोणती आहे? शास्त्रामधले तर्क वितर्क काढत ख्रिस्ताच्या जन्माचा उद्देश हरवून बसणं. म्हणून म्हटलं नाताळ म्हणजे मार्ग बदलणं. काय मार्ग बदलतो कळतं का? लक्षात घ्या. मी 6वं वचन वाचलं त्यास मला कळालं. 6व्या वचनामध्ये या ख्रिस्ताच्या जन्मासंबंधीचे सिक्रेट सांगितलं गेलेले आहे. आणि ते सिक्रेट 6व्या वचनामध्ये वाचा बरं. यहुद्यांच्या प्रांतात बेथलेहेमा तू यहुद्यातल्या सर्व सरदारांमध्ये कनिष्ठ आहेस असे मुळीच नाही. कारण माझ्या इस्रायल लोकांच्या प्रतिपाळ करील असा सरदार तुझ्यातून निघेल. वास्तविक पाहता या ठिकाणामध्ये हे ज्ञानी लोक आणि येशू ख्रिस्ताच्या जन्मासंबंधीचा सिद्धांत सांगतात. सिद्धांत काय? राजा येशूला शोधतो आणि शोधत असताना तो त्या तारखेला, त्या दिवसाला महत्व देतो. तो केव्हा जन्मला?
पण 6व्या वचनामध्ये म्हटलं त्याच्या जन्माचा उद्देश काय? कनिष्ठाला बलिष्ठ बनवणं हा त्याच्या जन्माचा उद्देश आहे. यहूदा, तू सगळ्या सरदारांमध्ये कनिष्ठ असं तुला वाटतं, पण आता मी तुला कनिष्ठ राहू देणार नाही. का? कारण यहूदामधनं त्याचा उगम असणार आहे. ज्या ख्रिस्ताचा जन्म ज्याच्यामध्ये होतो तो कितीही कनिष्ठ असला तर देव त्याला बलिष्ठ बनवतो. हा ख्रिस्ताच्या जन्माचा उद्देश आहे. तुम्ही कनिष्ठ आहात, तुम्ही दुर्बल आहात, तुम्ही कमकुवत आहात, तुमच्याकडे कुठल्या प्रकारची ओळख नसेल. जसं यहूदा हा सगळ्यात छोटा प्रांत आहे. यहूदा संबंधानं म्हटलं, हे यहूदा आणि बेथलेमाच्या यहूदा बेथलेम प्रांता तो सगळ्यात छोटा आहे. लक्षात घ्या, त्याची निवड बेथलेहेम मध्ये येशू ख्रिस्ताच्या जन्माचं ठिकाण किंवा तो तिथं जन्माला यावा अशी देवाची योजना का होती? बायबल समजून घ्या बरं का, बायबल मधलं सिक्रेट समजून घ्या. इकडं ज्ञानी लोक येशूचा शोध घेत घेत त्यांनाच वाटतं एवढा मोठा राजा म्हणजे त्याचा जन्म कुठं व्हायला पाहिजे? राजवाड्यामध्ये. आणि देवाची योजना काय? त्याचा जन्म बेथलेम मध्ये. बेथलेमचं वैशिष्ट्य काय? बेथलेम यहूदा प्रांतातला सगळ्यात छोटा प्रांत आहे. यहूदा मधला सगळ्यात छोटा प्रांत आहे, सगळ्यात छोटा प्रांत. आणि प्रभू काय योजना करतो? मला मोठ्या राजवाड्यात त्याला जन्म द्यायचा नाही, त्याला छोट्या प्रांतामध्ये. लक्षात घ्या, जे मोठे होतात त्यांच्यामध्ये ख्रिस्ताचा जन्म होत नाही, जे ख्रिस्तासमोर नम्र होतात त्यांच्यामध्ये ख्रिस्ताचा जन्म होतो. मोठे होणाऱ्यामध्ये नाही. कधी कधी मोठेपणासाठी चाललेली धडपड आज जगामध्ये आहे आणि त्यांच्यामध्ये ख्रिस्त कधी जन्म घेणार? आम्हाला लहान बनायला पाहिजे, कनिष्ठ बनायला पाहिजे. ज्यास आम्ही कनिष्ठ बनतो त्यास देव आम्हाला बलिष्ठ करतो. म्हणून ज्यांच्या घरात, ज्यांच्या परिवारामध्ये, ज्यांच्या जीवनामध्ये ख्रिस्ताचा जन्म झाला ते जगात सगळ्यात बलिष्ठ आहे. तुम्ही कनिष्ठ नाही. जर तुमच्या परिवारामध्ये येशू आहे, तुमची ओळख नसेल, वाचा ते वचन. हे यहूद्यांच्या प्रांतात, यहूदांच्या प्रांतात बेथलेमा तू यहूदाच्या सर्व सरदारांमध्ये, सगळ्या सरदारांमध्ये कनिष्ठ आहेस असे मुळीच नाही. असे मुळीच नाही. कारण का कनिष्ठ नाही? त्याचं कारण काय? कारण आहे माझ्या इस्रायल लोकांचा प्रतिपाळ करील असा सरदार तुझ्यातून निघेल. म्हणजे ज्याच्यामधून ख्रिस्त बाहेर पडला तोच बलिष्ठ आहे. आमेन. बलिष्ठ कोण आहे? ज्याच्यामधनं ख्रिस्त बाहेर. ज्ञान ज्याच्याकडे तो बलिष्ठ नाही, पैसा ज्याच्याकडे तो बलिष्ठ नाही, समृद्धी ज्याच्याकडे तो बलिष्ठ नाही, बँक बॅलन्स ज्याच्याकडे तो बलिष्ठ नाही, ज्याच्यामधनं ख्रिस्त नावाचा सरदार बाहेर पडतो तोच बलिष्ठ आहे. प्रिया, यहूदा प्रांता, तुम्ही जगामध्ये तुमची ताकद पाहू नका, तुमचं अस्तित्व पाहू नका, तुमच्याकडच्या उपलब्ध गोष्टी पाहू नका. हो, तुमच्याकडे येशू आहे म्हणून ख्रिस्ताचा जन्म तुमची समृद्धी बनून जातो. ख्रिस्ताचा जन्म तुमची ताकद बनून जातो. काल आम्ही गाणं गायलं नाही का, प्रभू का आनंद मेरा बल. ते तुम्हाला आवडतं, चाडा 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 चाडा. पण त्या गाण्यातल्या गाभात लक्षात आलं का की प्रभूचा आनंद, कोणता प्रभूचा आनंद आहे? त्याने दिव्यदूतांना सुवार्ता सांगितली, जगाला होणारा कोणता आनंद? माझा येशूचा जन्म हा सगळ्यात मोठा आनंद आहे. आणि ख्रिस्ताचा जन्म हीच आमची ताकद आहे. आणि तो आमच्यामधनं जन्मला पाहिजे, माझ्यामधनं जन्मला पाहिजे, मंडळीमधनं त्याचा जन्म झाला पाहिजे. लक्षात घ्या, मंडळीमध्ये असणारा जन्म असं लिहिलंय त्या ठिकाणामध्ये. ज्या येशूचा जन्म या बेथलेमात झाला तर ज्ञानी लोक येशूला शोधण्यासाठी बेथलेम मध्ये गेले. आणि देवाची स्तुती असो, मंडळीमध्ये येशूचा जन्म आहे म्हणून वेगवेगळे ज्ञानी लोक वेगवेगळ्या ठिकाणातून इथं येशूला पाहायला येतात. मी तुम्हाला सांगतो, येणाऱ्या दिवसामध्ये अजून लोक येतील. आता ते नुसतं महाराष्ट्रात नाही तर परदेशातलं लोक येतील. का? ख्रिस्ताचा जन्म जगाला आकर्षित करणारा जन्म, जगाला आकर्षित करणारा. साधे लोक तुम्ही नाही, ख्रिस्ताचा जन्म तुमच्यामधनं झालेला आहे. तुम्ही बलिष्ठ आहात का? कनिष्ठ समजतात का? कमजोर समजत आहात का? कमी ताकदवान तुम्हाला समजतात? म्हणून आम्ही पाहतो की तो म्हटला की तुझ्यामधनं सरदार उपजेल. लक्षात ठेवा, येशू ख्रिस्त बाळ नाही, तो सरदार आहे. हालेलुया. सरदार म्हणजे लढणारा. आमेन. सरदार म्हणजे सेनापती सगळ्यामध्ये पुढे असणारा. म्हणून देवाचे लोक ज्यांच्यामध्ये ख्रिस्त आहे ते पण सरदारच आहे. ते साधे सुधे लोक नाही, ते रडणारे लोक नाही. आणि हा ख्रिस्ताचा जन्म तुम्हाला लढण्याची प्रेरणा उत्पन्न करतो, तुमच्यामध्ये लढण्याची ताकद निर्माण करतो. मी परवा मीटिंगला गेल्यावरती एक आजी, मी त्याचा फोटो पण काढायला म्हटलं फोटो काढ त्यांचा, त्यांनी साक्ष सांगायला सुरुवात केली.
मी खास तुम्हाला भेटायला आले, माझी साक्ष ऐका तुम्ही. म्हटलं काय झालं? मला मणक्यामध्ये माझी शीर दबली गेली होती. मी 1.5 वर्ष बेडवरती पडून होते आणि त्यानंतर तो तुमचा संदेश ऐकला. संदेशानंतर मी तुम्ही प्रार्थना केली आणि मी तुम्हाला कॉल केला मला प्रार्थना करण्यासाठी आणि तुम्ही प्रार्थना केली. 10 वर्ष मी ट्रीटमेंट केली पण एक डॉक्टर सुद्धा मला बरा करू शकला नव्हता. पण 1.5 वर्षानंतर मी चालत चालत तुम्हाला भेटायला आले. का? कारण या येशूनं मला गाव तो सरदार आहे. तुम्हाला कसा बेडवरती ठेवणार आहे? तुम्हाला कसं त्या अवस्थेमध्ये ठेवणार आहे? तुमची अवस्था बदलण्याची ताकद त्याच्यामध्ये आहे. तो सरदार आहे, लढवय्या आहे. तुम्हाला पण लढायचं. हालेलुया. आजारपणाविरुद्ध कशा विरुद्ध लढत असताना तो सरदार ही भावना तुमच्यामध्ये असू द्या. त्यानंतर 7 आणि 8 वचन वाचूया. तेव्हा हेरोदानं मागी लोकांना गुप्तपणे बोलावून त्यांच्यापासून तारा दिसू लागल्याची वेळ नीट विचारून घेतली आणि त्यांना बेतलेमास पाठवताना म्हटलं तुम्ही जाऊन त्या बाळकाविषयी बारकाईने विचारपूस करा व तुम्हाला शोध लागल्यावर मला कळवा म्हणजे मीही येऊन त्याला नमन करीन. राजाचे हे सांगणे ऐकून ते निघाले आणि पहा जो तारा त्यांनी पूर्व दिशेस पाहिला होता तो जेथे तो बाळक होता त्या जागेच्या वर जाऊन थांबेपर्यंत बस त्याच्यापेक्षा जाऊ नका. फक्त त्यानं दिवसाची विचारपूस केली. पुन्हा याच्याकडे आपण फोकस करू. हेरोद हा येशूचा शोध घेणारा व्यक्ती आहे आणि तो आमच्यामध्येच आहे. आमच्यामध्येच हेरोद आहे. हेरोद तुम्हाला दुसरीकडे नाही सापडणार. आणि हा हेरोद जो आहे ना तो शास्त्राचा आधार घेऊनच ख्रिस्ताचा शोध घेतो. असं तसं शोध घेत नाही. ही हेरोद प्रवृत्ती असते प्रिया. पण हेरोद हा शोध घेताना त्याच्या मनामध्ये उद्देश कोणता आहे माहिती का? ख्रिस्ताचा घात करणं, ख्रिस्ताला मारणं, येशूला वधस्तंभी देणं, येशूचे तुकडे करणं. आणि हेरोदाने ते दाखवून दिलं. 2 वर्षाच्या आतील बालकं त्यांनी मारली म्हणजे त्यांना दाखवून दिलं की त्याच्या मनामध्ये नेमकं काय चाललेलं आहे. आणि आज हे हेरोद आहेत कोण? आम्हाला वाटतं की तो हेरोद आहे ना आणि तो हेरोद फार मोठा विलन आहे. अहो पण बरेच लोक जे युट्यूबचा संदेश ऐकत आहे आज पण ऐकत असणार आहे. पुष्कळ घरांमध्ये तुम्हाला ते हेरोद दिसणार आहे, मंडळांमध्ये ते हेरोद दिसणार आहे. कोण आहे? वाचूया इब्रिलोकाचं पत्र 6वा अध्याय 4 पासून 6 पर्यंतची वचनं. इब्रिलोकाचं पत्र 6वा अध्याय 4 पासून 6 पर्यंतची वचनं वाचूया. कारण ज्यांना एकदा प्रकाश मिळाला ज्यांनी स्वर्गीय दानांची रुची घेतली. ज्यांना प्रकाश मिळाला. आता ख्रिस्ताचा जन्म आणि प्रकाशाशी फार संबंध आहे. येशूच्या जन्माच्या वेळेस पण प्रकाश दिसला आणि म्हणतो ज्ञानी लोकांना तारा दिसला म्हणजे प्रकाश दिसला. प्रकाशाच्या दिशेने ते निघालेले. मेंढपाळांच्या भोवती पण प्रकाश प्रगटला आणि मेंढपाळ सुद्धा प्रकाशाच्या दिशेने गेले आणि ख्रिस्ताला जाऊन त्यांना नमन केलं. आता दोन्ही गोष्टीमध्ये फरक बघा बरं का. मेंढपाळ आणि ज्ञानी. मेंढपाळ त्याच दिवशी येशूकडे गेले आणि ज्ञानाला जायला 2 वर्ष लागली. किती वर्ष लागली हो? 2 वर्ष. कारण तर्क वितर्क. ज्ञानी लवकर पोहोचत नाहीत. ते अँगल, ही दिशा बघा ती दिशा बघा, असं जाऊ तसं जाऊ. मेंढपाळ दिशा फिशा काय नाही. त्याने कळलं जायचं, दर्शन घ्यायचं, निघून यायचं. यांना दर्शनाला 2 वर्ष लागले हो. हे जगातले ज्ञानी असेच आहेत. ते लवकर पोहोचत नाही ख्रिस्ताच्या दर्शनाला. ते शोध घेत बसतात. ताऱ्याचा शोध, प्रकाशाचा शोध. बरेच लोक म्हणतात ना आता येशूनं येऊनच मला काहीतरी केलं पाहिजे, त्यांनीच मला दर्शन दिलं पाहिजे. परवा एक दारुड्याने मला फोन केला. बाळासाहेब मी खूप पिलोय. मग काय आरती करू का म्हटलं तुझी? नाही माझ्यासाठी प्रार्थना करा. तू दारू पिला तुला कळतं, मी तुझ्यासाठी कशी प्रार्थना करू? तुला कळतं ना दारू तू पिला, मग तुझ्यासाठी प्रार्थना. अरे मला प्रार्थना करायला सांगून उपयोग काय? जर मी प्रार्थना केली तर जगातले सगळेच दारुडे मग दारू प्यायचं बंद करतील. माझ्या प्रार्थनेनं कोण दारू नाही सोडणार. नाही मग तुम्ही पाळक आहे ना, मग काय मी तुमच्यासाठी प्रार्थना करू? अरे दारू तू पिला का मी पिलो? मी तुमच्यासाठी प्रार्थना करू का? आणि मग त्यांनी बरं उज्जत घातले. तो म्हटला नुसती तुम्ही 2 शब्दाची प्रार्थना करा. एक गोष्ट लक्षात ठेव, तू जा. आणि त्याने बोलताना बोलला नाही तुम्ही प्रार्थना केल्यावर देव येऊन त्यातून मला बाहेर काढेल. हे ज्ञानी बरं का.
काय ज्ञान? तुम्ही प्रार्थना करा, मग देव येईल आणि त्यातून मला बाहेर काढेल. मग त्याने काय मला सोडायला तयार नाही, मी प्रार्थना करायला सुरुवात केली. तेव्हा दारुडे स्वर्गाच्या राज्यामध्ये जाणार नाही हे त्याला समजू दे. त्याने मला प्रार्थना करायला सांगितलं, मी पण त्याला प्रार्थनेमध्ये हा दारू पितो याला समजू दे, दारुड्यांना स्वर्गाच्या राज्यामध्ये प्रवेश नाही हे सत्य त्याला समजू दे. आणि या व्यसनातनं, या घाणीतनं, या पापातनं त्याला बाहेर पडण्याचा विचार त्याच्या डोक्यात. सगळी प्रार्थना ऐकून घेतली आणि मग मला काय म्हणतो माहितीये का? हे ज्ञानीवर का बाळक साहेब, नोहा तारवाच्या बाहेर पडल्यावर दारू पिऊन पडला, तुम्हाला माहित नाही का? अरे म्हणलं, मग तू पण पर आणि मर ना, मला कशाला प्रार्थना करायला सांगितली? तो तारवातनं बाहेर पडला आणि दारू पिऊन पडला, तू मला ही विद्वत्ता सांगायला लागली का? हे म्हटलं, मला सांगतो प्रार्थना करायला दारू सोडण्यासाठी, आणि वचन तुला माहितीये नोहा तारवाच्या बाहेर पडला आणि दारू फुल पिऊन पडला, मग तू मला कशासाठी प्रार्थना करायला सांगतो? मला ज्ञान सांगतो का? ज्ञान नाही हो, तुम्हाला वचन माहित करून द्यायला सांगतो. म्हणलं, त्याच्यासाठी तू फोन केला का? हे ज्ञान त्याच्यासाठी नाही, ज्ञान म्हणजे परिवर्तन आहे. ख्रिस्ताचा जन्म झाल्यावर परिवर्तन होतं. तर्क वितर्क खरं, इकडचं वचन जसं या ठिकाणामध्ये एक प्रकाश त्यांना मिळाला, हे वचनाचा प्रकाश तुम्हाला अंधकारामध्ये चालण्यासाठी नाही. कधी कधी वचनाच्या प्रकाशाचा गैरअर्थ केला जातो. जसं या लोकांना प्रकाश मिळाला, पण ते चुकीच्या मार्गाने चालत चालत कुठे गेले? हेरोदाच्या घरामध्ये गेले. कधी कधी तुमचं वचनाचं मार्गदर्शन चुकीच्या पद्धतीने घेतल्यावर तुम्हाला ख्रिस्त भेटणार नाही, तुम्हाला हेरोदच भेटणार आहे, जो हेरोद नाश करणार आहे. या प्रकाशा संबंधानं काय लिहिलं वाचा बरं त्या ठिकाणामध्ये. कारण ज्यांना एकदा प्रकाश मिळाला, ज्यांचा एकदा बाप्तिस्मा झाला, ज्यांना एकदा पवित्र आत्मा मिळाला, ज्यांनी स्वर्गीय दानांची रुची घेतली, ज्यांना पवित्र आत्म्याची कृपादानं पण समजली, जे पवित्र आत्म्याचे वाटेकरी झाले, आणि ज्यांनी देवाच्या सुवचनाची व येणाऱ्या युगाच्या सामर्थ्याची रुची घेतली, ते जर पतित झाले तर त्यांना पश्चाताप होईल, असे त्यांचे पुन्हा नवीकरण करणे अशक्य आहे. एकदा ख्रिस्ताची ओळख झाली आणि जर तुम्ही पाप करत बसला तर शास्त्र काय सांगतं? पुन्हा देव येऊन तुम्हाला त्यातनं बाहेर काढणारच नाही. मग ही प्रवृत्ती कुणाची? हेरोदाची प्रवृत्ती. कोणतं? स्वर्गीय ज्ञानाची चव घेणं, शास्त्रातल्या गहन गोष्टी जाणून घेऊन ख्रिस्ताचा जन्म कुठं व्हायचा हे माहित करून घेणं आणि पुन्हा पाप करणं म्हणजे हेरोदासारखं ख्रिस्ताचा घात करणं. म्हणून लक्षात ठेवा, आज तुम्हीच नाताळ करत नाही, बरेच ज्यांना ख्रिस्त माहित नाही ते लोक सुद्धा येशूचा शोध घेत ते म्हणतात कसला नाताळे बघायला येऊ. त्यांना नाही नाता माहित, ख्रिस्ताचा जन्म माहित नाही, पण ते म्हणतात. आता बघा संध्याकाळी तिथं बाहेर जर तुम्ही दुसऱ्या दिवशी आला, भरपूर मेणबत्त्या पेटवून गेलेल्या असतात. माझं लक्षही नसतं, त्या मी काढत बसतो नंतर, कारण त्यांना वाटतं की येशूचा जन्म झाला, प्रकाश दिसला, यांच्या इथं मेणबत्ती लावायची, एक मनोकामना बोलायची, लेकरू होऊ दे, लग्न होऊ दे, आमकं होऊ दे, आणि ती मेणबत्ती लावली की लेकर होतील. मेणबत्त्याने लेकर झाले असते तर कोणच वांज नसतं राहिला, कोणालाच त्या ठिकाणामध्ये प्रश्न नसते निर्माण झाले. मुख्य भाग काय? एकदा ख्रिस्त समजला, जर तुम्ही जाणून बुजून पाप केलं तर शास्त्र सांगतं पुन्हा तुमचं पुनर्जीवन होणं कठीण आहे. आणि आता दुसऱ्या भाषेमध्ये असं देवाला अपेक्षित आमच्याकडनं, जर तुम्ही ख्रिस्त माहित असून सुद्धा, बायबल मधलं वचन माहित असून सुद्धा जर पाप करत आहात तर तुम्ही नाताळ करत नाही, तुम्ही ख्रिस्ताला वधस्तंभी देण्याचं काम करत आहे. हा हेरोद आहे. आम्हाला वाटतं हेरोद तो होता, तो हेरोद नाही. आज आमच्यामध्ये तसे हेरोद आहे, मंडळांमध्ये तसे हेरोद आहे. कोण? जे पुन्हा पाप करतात. पवित्र आत्म्याचा अभिषेक आहे, पवित्र आत्मा माहितीये, बाप्तिस्मा झालेला आहे, वचन माहितीये, सगळं काही माहितीये, पण तरी सुद्धा हेरोदासारखी माझ्या कल्पना आहे. अहो, नवीन कपडे तुम्ही घातले पण तुमचा नाताळ नाही, तुमच्यासाठी तर गुड फ्रायडे आहे. तुम्ही ख्रिस्ताला वधस्तंभी दिलेला आहे. पाप सोडणं, पापापासून अलिप्त होणं म्हणजेच खरा नाताळ आहे. म्हणून त्याला म्हटलं नाताळ म्हणजे मार्ग बदलणं. पुढे वाचा, त्याच्यामध्ये काय 24 वचन. कारण ज्यांना तेच पुढचं, ज्यांना एकदा प्रकाश मिळाला,
ज्यांनी स्वर्गीय दानांची रुची घेतली, स्वर्गीय दानांची रुची घेतली, जे पवित्र आत्म्याचे वाटेकरी झाले आणि ज्यांनी देवाच्या सुवचनाची व येणाऱ्या युगाच्या सामर्थ्याची रुची घेतली, ते जर पतित झाले तर त्यांना पश्चाताप होईल, असे त्यांचे पुन्हा नवीकरण करणं अशक्य आहे. नाताळानंतर येतं नवीकरण, नवीन वर्ष. मग नाताळानंतर आम्ही 31 तारखेला आमच्या डोक्यात निश्चय असतो, एक निर्णय घेणार, आता परत एकदा मी नवीन बनणार. जुना झाला का रे बाबा तू? परत नवीन निश्चय. तुम्ही नवीन निश्चय नाही, नवीन निश्चय नाही का ते हिरो होता तो. तुमचा नवीन निर्णय कधीच होत नाही. तुम्ही जुनेच निर्णय पूर्णतेस नेऊ शकत नाही. शास्त्र काय सांगतं? तुमच्या मनाचं नवीकरण होऊच शकत नाही. कोण करणार आहे मनाचं नवीकरण? तुम्ही मनालाच बदलायला तयार नाही, मन परिवर्तन करायला तयार नाही. मनाचं परिवर्तन होणं हे आमच्या हातामध्ये. आम्ही जर आमच्या मनाला बदलायचं ठरवलंच नाही आणि मन बदलू नये यासाठी सैतान तुम्हाला तर्क देणार आहे, सिद्धांत देणार आहे. तो तुम्हाला बायबल मधली वचनच काढून दाखवणार आहे. तुम्हाला वचनापासून, आणि तुम्हाला जसं सैतानानं आम्ही पाहतो, येशू ख्रिस्ताला म्हटलं तुला भूक लागली आणि धोंड्याची भाकर कर, आज्ञा कर, आणि त्या ठिकाणामध्ये धोंड्याची भाकर होईल. या सैतानानं सुद्धा त्यांना वचन दाखवलं. तो लुसिफर पण तुम्हाला वचनच दाखवणार. पाप करण्यासाठी वचन दाखवणार. चांगलं वागण्यासाठी नाही वचन दाखवणार, पाप करण्यासाठी. कशा पद्धतीने तुम्ही पाप करावं, कशा पद्धतीने तुम्ही देवाची आज्ञा मोडावी, पाप करण्यासाठीच तुम्हाला वचन दाखवणार. आणि तुम्ही तुमचा बचाव त्या पापाच्या वचनानं करणार आहात. हेरोदाची प्रवृत्ती आहे. हेरोद मेलाच पाहिजे प्रियानो. आता मला वाटतं मत्त्याचं शुभवर्तमान 2 अध्याय 10 ते 12 वचन वाचा. मत्त्याचं शुभवर्तमान 2 अध्याय 10 ते 12 वचन. तो तारा पाहून त्यांना अतिशय आनंद झाला. नंतर ते त्या घरात गेले. तेव्हा तो बालक आपली आई मरिया हिच्या जवळ असलेला त्यांनी पाहिला व पाया पडून त्यांनी त्याला नमन केले आणि आपल्या द्रव्यांच्या थैल्या सोडून सोने ऊद व गंधरस ही दाणे त्याला अर्पिली. पुढे मग हेरोदाकडे परत जाऊ नका अशी स्वप्नात सूचना मिळाल्यानं ते दुसऱ्या मार्गाने आपल्या देशास निघून गेले. आता ज्ञानी लोकांना स्वप्नामध्ये कधी सूचना मिळाली? हेरोदाच्या घरात त्याला सूचना मिळाली नाही. ऐका, ज्यास तुमच्यामध्ये हेरोद असतो ना, तोपर्यंत देवदूत तुमच्याशी कधीच बोलणार नाही, कधीच नाही बोलणार देवदूत. जेव्हा ते हेरोदाचं घर त्यानं सोडलं, राजाचं घर त्यानं सोडलं आणि ते बेथलेमात पोचले, जिथं मरिया होती, जिथं योसेफ होता, जिथं येशू होता, तिथं ते पोचले. आणि पोचल्यावर ऐका, नुसते पोचले नाही ते, त्यांनी त्याच्या अगोदर 2 प्रमुख गोष्टी केल्या. ज्ञानी लोकांच्या जीवनामध्ये 2 प्रमुख गोष्टी आवश्यक आहेत. 2 काय? वाचा बरं ते वचन. नंतर ते त्या घरात गेले. तेव्हा तो बालक आपली आई मरिया हिच्या जवळ असलेला त्यांनी पाहिला. कुठं सापडला तो बालक? कुठं सापडला? कुठं सापडला? आईकडे. कुणाकडे सापडला? कुठं सापडला बालक? मरियाकडे सापडला. आणि मरिया म्हणजे चर्च आहे बरं का. ज्या चर्च मध्ये येशू सापडतो तिथंच तुम्हाला जावं लागेल, कुठेही जाऊन चालणार नाही. मरियेकडे येशू असला पाहिजे ना. जर चर्चकडे येशूच नाहीये, चर्चकडे पैसा आहे, चर्चकडे स्टँडर्ड आहे, चर्चकडे बिल्डिंग आहे. चर्च मध्ये जर तुम्ही बघितलं, सगळं काही चांगलं आहे, वाद्य आहेत, वाजवणार आहेत, सगळं आहे, पण येशूच नाही हो चर्चकडे. कसं सापडेल येशू तिथं? लक्षात घ्या, आम्ही कुठं जातो, कुठं उपासना करतो, काय करतो, कधी कधी आम्हाला वाटत असलं काल्पनिक चर्च आम्हाला आवडतं. काल्पनिक चर्च मध्ये काय असतं? येशू नसला तरी चालेल, पण आमची एंटरटेनमेंट झाली पाहिजे. एंटरटेनमेंट, मग करमणूक व्हायला पाहिजे. राजवाड्यामध्ये गेले तिथं राजवाड्यामध्ये जर बघितलं तर सगळं वाद्य, सगळं छान आहे, पण येशू नाही ना. येशू मारायची वृत्ती त्या ठिकाणामध्ये. बऱ्याच मंडळांमध्ये, बऱ्याच चर्चेस मध्ये सगळं आहे, पण येशू मारला जात आहे. वादक आहेत, वाजवणारे, गाणारे, सिंगर आहेत, परंतु ते सिंगर, ते गाणारे, त्यांच्यामध्ये व्यभिचाराचं पातक आहे, त्यांच्यामध्ये जारकर्माचं पातक आहे.
त्यांच्यामध्ये प्राईड आहे, त्यांच्यामध्ये गर्व आहे, त्यांच्यामध्ये मी पण आहे. मग तो येशू मरणार आहे, गुदमरणार आहे आतमध्ये. पण मरियेच्या हातामध्ये येशू होता. आणि शास्त्र सांगतं पहिली गोष्ट, त्यानं ज्या मंडळीमध्ये किंवा ज्या ठिकाणामध्ये येशू होता त्या मंडळीमध्ये किंवा त्या मरियेकडे ते गेले. दुसरी गोष्ट वाचा, दुसरी गोष्ट काय? व पाया पडून त्यांनी त्याला नमन केले. दुसरी गोष्ट, एकदा तुम्हाला येशू भेटला, जर तुम्ही ज्ञानी आहात, तर तुम्हाला या नाताळाच्या दिवशी, ख्रिसमसच्या दिवशी तुमची धारणा काय? तुमच्यामध्ये ती नम्रता आली पाहिजे. नमन म्हणजे नम्रता, नमन आणि नम्रता लक्षात घ्या. नाताळामध्ये ज्ञानी कोण आहे माहिती का? खरा ज्याच्यामध्ये नम्रता येते. म्हणून म्हटलं त्याने मार्ग बदलला. मार्ग बदलणं म्हणजे नमन करणं म्हणजेच नम्रता आहे. नुसतं वाकणं म्हणजे नाही बरं का. ते कधी कधी वाकून प्रेज द लॉर्ड ते नाही. वाकून प्रेज द लॉर्ड नाही. नमन करणे म्हणजेच माघार घेणे, त्याला कबूल करणं. मी घटला जो दे तू उंच केला जा. आमचा रास व्हायला पाहिजे, आम्ही कमी बनायला पाहिजे. जोपर्यंत आम्ही कमी बनत नाही तोपर्यंत येशूचा जन्मच आमच्यामधनं होऊ शकत नाही, ख्रिस्ताचा जन्म दिसू शकत नाही. दुसरी गोष्ट, नमन म्हणजे वर्शिप, आराधना. लक्षात ठेवा, जे लेट आलेत ना, आलेत लेट, बरेच लोक उशिरा आता अजून येत आहेत, त्यांनी चला शेवटचं दर्शन घेऊ. वर्शिप म्हणजे वर्शिपच. आमेन म्हणाल का? नाताळ सुरुवातच वर्शिपने होतो. ख्रिस्ताचं दर्शन झालं की वर्शिप, आराधना. नमन म्हणजे त्याला वर्शिप म्हटलं इंग्लिश मध्ये, नमन. येशूचा जन्म गाणे हे तुम्हाला टाइमपास साठी नाही. बऱ्याच लोकांना असं वाटतं, म्हणून आम्ही बरोबर 9ला म्हटलं की 9ला, 9:30ला म्हटलं की 9:30ला. का? ते तुमच्या वेळेसाठी नाही, जो वेळेत हजर आहे त्याच्यासाठी उपासना आहे. येशूचं दर्शन ज्यावेळेस घडतं ना, आपोआप उपासना बाहेर पडते, आपोआप आराधना बाहेर पडते. नमन केलं. कोण ज्ञानी आहे? जो असं म्हणतो की चला आता गाणे संपल्यावर आपण जाऊ, तर त्याचं ज्ञान काय नाही. पास्टर खूप छान बोलतात, हे घेण्यासाठी, वर्शिप देण्यासाठी आहे. येशू भेटल्याबरोबर त्याने त्याला दिलं. ज्याला ख्रिस्त भेटला तो देतो प्रियानो. लक्षात घ्या, काय देतो? आराधना. त्याला काय देणार तुम्ही? पैसा अडका सगळा त्याचाच आहे. त्यानं ताकद दिली, त्यानं शक्ती दिली, म्हणून तुम्ही प्रभूला देत आहात, म्हणून तुमच्याकडे ते आहे. पुष्कळ लोक या दिवसामध्ये मी पाहत आहे, लोकांचं पैशावरचं प्रेम कमी झालं, त्यांचं देवावरचं वाढलं, कारण त्यांना कळालं रहस्य, हे माझ्या प्रभूनं मला दिले म्हणून मी त्या ठिकाणामध्ये देत आहे. हे प्रभूच आहे, प्रभू तुम्हाला देत आहे. वर्शिप. ख्रिस्त भेटला. नाताळाचं सगळ्यात मोठा संदेश काय? की तुम्ही आराधनेला महत्व देतात. ज्ञानी लोकांनी पहिल्यांदा नमन केलं. दुसरी गोष्ट काय केलं? आणि आपल्या द्रव्याच्या थैल्या सोडून. दुसरी गोष्ट, कसल्या थैल्या सोडल्या? द्रव्यांच्या. आता द्रव्य आहे तरी कुठं हो, आणि थैली आहे तरी कोणती? शास्त्र सांगतं हृदय सर्वात मोलवान आहे. हे सगळ्यात मोलवान कोणतं आहे माहिती का? हृदय. याच्यात सगळं काही मोलवान गोष्टी, सगळं ठीक असलं, हृदय बंद पडलं की माणूस एका झटक्यात मरून जातो, नाही का? हे सगळ्यात मोलवान आहे. तो हृदय सगळ्यात मोलवान आहे. त्याचं रक्षण कर, हृदयाचं रक्षण कर. या हृदयामध्ये मोलवान असणार 2 गोष्टी आहेत, 3 गोष्टी: सोनं, उद आणि गंधर्व. आता नाताळामध्ये पहिल्यांदा थैली उघडायची म्हणजे हृदय उघडायचं. काय उघडायचं? काय उघडायचं? हृदय उघडायचं. ते मोलवान आहे. हृदय बंद करून कोणी ख्रिस्ताला नमन करू शकतच नाही. नमन केल्याबरोबर हृदय उघडणं. खरा नाताळ म्हणजे हृदयाचं ओपनिंग, हृदय उघडणं. आणि हृदयातनं काय बाहेर काढायचं? काय काढायचं? पहिली गोष्ट तर सोनं. बेंटेक्स नाही. बेंटेक्स म्हणजे पटत नाही तरी नाताळ सुखाचा जावो. ते मनातलं नसतं, वरवर असतं. नाताळ सुखाचा जावो, नाताळ सुखाचा जावो. आणि त्याच्यात केलं का नाही? मी पहिल्यांदा तू का पहिल्यांदा मी नाही. माझला ख्रिस्ताच्या जन्माचा आनंद झाला आणि तो आनंद जगातल्या सगळ्या व्यक्तीला मी वाटणार. मग कोणी माझ्याशी कसंही वागो, पण मी माझ्यातलं मोलवान सोनच ख्रिस्ताला देणं. ओरिजिनल. आमेन. नाताळ म्हणजे ओरिजिनल. सगळं ओरिजिनल देऊन टाका प्रिया. सगळं ओरिजिनल. तुमचं प्रेम सुद्धा ओरिजिनल असलं पाहिजे. ओरिजिनल प्रेम, ओरिजिनल विश्वास.
लक्षात घ्या, बेंटेक्स दिसायला जरी सोन्यापेक्षा भारी असलं ना, नाही का, म्हणजे सोने से कम नाही, हा खोने से गम नाही, पण बघितल्यावर लगेच लक्षात येतं बरं का, कारण ते कळतं यांची कुवत तर एवढी नाही, यांची पगार कमी दागिने जास्त आहे म्हटल्यावर डाऊट येतोच. तसं तुमचं आत्मिक जीवन आणि तुम्ही जे करता याच्यात लगेच लक्षात येतं हे बेंटेक्स आहे, ओरिजिनल नाहीये. ओरिजिनल ते ओरिजिनलच असतं. राजाला ओरिजिनल द्या. हृदय उघडलं की त्याच्यातलं ओरिजिनल प्रेम निघू द्या. कसलं प्रेम? सहनशील आहे, परोपकारी आहे, न फुगणार. प्रीती बोला, काय करत नाही, फुगत नाही. वर्षभर फुगला असेल तर आता फोडा फुगा म्हणून सगळे फुगे लावून ठेवले. जाता जाता एक एक फुग्याला पिन मारा आणि फोडून टाका. वर्षभर ते ओरिजिनल प्रेम ही थैली उघडल्याबरोबर ओरिजिनल त्याच्यातलं सोनं बाहेर पडलं पाहिजे. सोनं म्हणजे तुमचं ओरिजिनल सगळं काय, सर्वोत्तम बेस्ट. राजाला सगळं बेस्ट द्यायचं. लक्षात घ्या, समोरची व्यक्ती तेवढी लायक नसली तरी राजा लायक आहे. हो, राजा लायक आहे. नाही ते तेवढ्या योग्यतेचे नाही ना, ते नसतील तेवढ्या योग्यतेचे, पण राजा योग्यतेचा आहे. थैली उघडली, त्याची सोनं बाहेर काढलं. सगळं सोनं, सोन्यासारखा विश्वास, सोन्यासारखं प्रेम, सोन्यासारखी सहनशीलता, सोन्यासारखी शांती तुमच्या थैलीमधनं बाहेर काढा. हे ज्ञानी लोकच करू शकतात, बाकीचे लोक नाही करणार. सगळं सोन्यासारखं. दुसरी गोष्ट, ऊद. जसं सोनं बाहेर पडतं ना, तसं ऊद सुद्धा बाहेर पडतं. आता ऊद म्हणजे प्रार्थना, तुम्ही मागच्याच ऐकल्या असतील. ते तर आहेच, प्रार्थना तर तुमच्याकडे आहेत. विश्वास असणारा व्यक्ती म्हटलं की प्रार्थना असणारच आहे. परंतु एक गोष्ट द्यायला ठेवा, आमचं विश्वासणारं जीवन जे आहे ना, ते नुसतं विश्वासापुरतं मर्यादित असू नये. विश्वास आणि कृती या दोघांचा मेल मिलाप व्हायला पाहिजे. आता ऊद जर आम्ही पाहिलं तर त्याच्यामध्ये सुगंध आहे, धूप बाहेर पडला जातो, प्रसन्न वातावरण निर्माण करण्याचं काम करतं ऊद. आणि बऱ्याच लोकांना असं वाटतं, अजून काही लोकांना तुम्ही संध्याकाळच्या वेळेस ज्यांना इश्यू माहित नाही ना, ते भूत येऊ नये म्हणून ऊद लावतात घरात. मग त्यांना असं वाटतं ते ऊद लावलं की भूत येणार नाही. पण ऑलरेडी काय होतं माहिती का, भूत म्हणजे दुरात्मा आहे, आणि तो दुरात्मा येऊ नये म्हणून त्यांना कळतं की ऊद लावलं की दुरात्मा इडा पिडा सगळं काही घरामध्ये 7:30 8:30 9:30 सगळी घराच्या बाहेर जाते. ऊद लावल्यावर त्यांची एक मानसिकता धारणा आहे तशी की ते काहीतरी बाहेर जातं म्हणून. परंतु ज्या उदानं वातावरणच प्रसन्न बनतं, उदाचं काम काय, वातावरण प्रसन्न करणं आणि त्यांची मानसिक धारणा त्या पातळीवरती नेणं की आता घरामध्ये कुठल्या प्रकारची दुष्ट शक्ती येणार नाही. मग दुष्ट शक्ती येतेच कशी काय? आता बिब्लिकल बघा, त्याच्यामध्ये प्रार्थना तर आहे तुमची, पण हे जे ऊद आहे ना, हे ऊद घरातलं वातावरण नीट करण्याचं काम करतं. तसं नाताळामध्ये आम्ही आमच्या घरात ऊद पेटवायचा म्हणजे बिघडलेले संबंध परत नीट करणं. दुष्ट शक्ती येणारच नाही. द्वेष, राग, मत्सर, लोभ या गोष्टी घरात येऊ द्यायच्या. या सगळ्या घराला घातक असणाऱ्या गोष्टी, कुटुंबामध्ये घातक गोष्टी आहेत. मग परिवारामध्ये आमचं काम काय? आता नाताळ म्हणजे काय? मी ऊद बाहेर काढला पाहिजे. ऊद बाहेर काढला पाहिजे म्हणजे काय? घरातलं वातावरण नीट करा, एकदम स्वच्छ वातावरण निर्माण करा. आणि ते कसं निर्माण होणार माहिती का? एकमेकाचं कौतुक केल्यावरच. तुला कळतच नाही, तुझं असंच आहे, तुझ्या हाताला चवच नाही, तुझं अमकच आहे, तुझ्या साडीचा कलर नीट नाही, तुला कलरच जमत नाही, वातावरण सगळं घाण. कसल्या करंज्या केल्या, कसले लाडू केले, आणि मुद्दा म्हणून टोचून बोलायचं, जरा हातोडी घेऊन ये ग. कशासाठी? तू लाडू बनवलं ना, दात तर पडतील, त्याच्यापेक्षा हातोडीने तोडून खातो. कसलं वातावरण घरात करून ठेवलंय. परंतु नाताळ म्हणजे आतलं वातावरण बदलून टाकलं. एकमेकाचं ऍप्रिसिएशन करणं, कौतुक करणं, सगळ्याला प्रेमानं बोलणं. ख्रिस्त असेल तर तुमच्यामध्ये प्रेम असणार. मग थैली उघडल्यावर त्याच्यातलं प्रेम बाहेर पडलं पाहिजे. म्हणून म्हटलं पहिले सोनं ओरिजिनल, एकदा ओरिजिनल बाहेर पडल्यावर मग ऊद येणार आहे. आणि बघा,
मी तो म्हणतो सुटल्यावर सगळ्याला म्हणा तुम्ही छान दिसता बरं का, सगळ्याला म्हणा खूप छान, कुठून घेतले विचारायचे बळच कपडे, जाऊ नका पण विचारा ना, छान दिसता म्हटलं की त्यांनाही बरं वाटतं, छान दिसते. कधी कधी नसते छान पण तरी म्हणावं लागतं छान दिसतात तुम्ही, एकदम सुंदर दिसता. का तर ते बायबल मधलं जे सिद्धांत आहे ते आम्हाला सांगतं की आम्ही ऊद द्यावा, मंडळीमध्ये प्रसन्न वातावरण असावं. चर्चेसमध्ये विचार करा, जर मंडळीमध्ये सगळेच एकमेकाचं कौतुक, कोणी कोणाला डॉमिनेट करेल, काय मंडळीचं ऐक्य वाढेल, कसली मंडळी प्रभूच्या सामर्थ्यानं भरून जाईल. ते एक दिलाचे एक चित्ताचे होते, ते एक चित्ताचं काम. तिसरी गोष्ट वाचा, सोने ऊद आणि गंधरस. तिसरी गोष्ट काय? गंधरस. गंधरस त्याला सेंट म्हटलेलं आहे. गंधरस सेंटचं काम करतो. लक्षात घ्या, ओरिजिनलिटी आहे, ऊद आहे, हे ज्ञानी लोकांकडे आहे. परिवर्तन त्याला म्हटलं, ज्ञानी लोकांनी नाताळ म्हणजे परिवर्तन, मार्ग बदलणं. आता मार्ग बदलला म्हणजे काय, तुमचं सगळं डुप्लिकेट निघून गेलं, सगळं ओरिजिनल. आता राग ओरिजिनल येऊ देऊ नका बरं का, नाहीतर सगळे लोक म्हणले ओरिजिनल, आता माझा ओरिजिनल राग दाखवतो. नाही, राग डुप्लिकेटच ठेवा. सकाळी आला संध्याकाळी बेंटेक्स एका लगेच जातात, त्याची चमक निघून जाते, कळतं आपल्याला पिवळ्याचं पांढरं व्हायला लागल्या. मग ते म्हणतात की एक्सचेंज करून घ्या, मग 600 रुपये हे घ्या, मग ते पण पाणी मारून तुम्हाला परत तेवढ्यालाच विकणार. राग तुमचा लवकर गेला पाहिजे. ओरिजिनलिटी, सगळं ओरिजिनल. दुसरी गोष्ट ऊद पाहिलं, उदाहरण घरातलं वातावरण बदल. तिसरी गोष्ट गंधरस. ऐका, फार सुंदर आहे हे ज्ञान. चर्च कडे आलं, हे ज्ञान परिवाराकडे जर आलं ना, नाताळ म्हणजे मार्ग बदलणं. थैली उघडली, थैलीतनं ऊद काढलं, सोनं काढलं, गंधरस काढलं. आता त्याच्यामध्ये आलं गंधरस. गंधरस आल्याबरोबर हा गंधरस सेंटचं काम करतो. ज्या परिवारामध्ये ऐक्य, ज्या मंडळीमध्ये ऐक्य, ती मंडळी सेंट सारखं सगळीकडे पसरली जाते आणि लोक त्यांच्याकडे धाव द्यायला सुरुवात करतात. शिलो चर्च, ज्या दिवशी तुमच्यातनं गंधरस बाहेर पडेल, म्हणून मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं, आता महाराष्ट्रात येत आहेत, पण भारतातनं, त्याच्यानंतर जगातलं का हा सुगंध त्यांच्यापर्यंत पोहोचला पाहिजे. त्यांच्यातलं ऐक्य, त्यांच्यातलं प्रेम, त्यांच्यातली सहनशीलता. तुमच्या परिवारामध्ये लोकांच्या रांगा लागतील, तुमच्या घरामध्ये लोकांच्या रांगा लागतील. तुमचा परिवार मार्गदर्शन करणारा परिवार असेल, तुमची मंडळी मार्गदर्शन करणारी मंडळी असेल का, तर या मंडळीमध्ये या सेंटचं किंवा या सुगंधा, या काय म्हटलं गंधरसाचं आणखीन एक वैशिष्ट्य, हा गंधरस म्हणजे एक साक्षपणे बरं का, असं लिहिलंय गीतरत्नाच्या पुस्तकामध्ये. तो गंधरस तिच्या हातावर ठिबकला, साक्ष देऊन गेला, त्याने दाखवून दिलं मी येऊन गेलो म्हणून. तो जो तिचा वल्लभ आहे, तो वल्लभ येऊन गेला. कशावर ओळखलं, त्याचा एक सेंट होता. तिला माहिती की तो माझ्या वल्लभाचा सेंट आहे, अत्तर आहे त्याचं. प्रत्येकाचं एक स्पेसिफिक अत्तर असतं पहा. आणि ते आल्यावर कळतं की हा यांचा सेंट आहे. हे कधी कधी ते आम्ही डोळे बंद करून आणि मागून पाहिलं नाही तरी सेंट आल्याबरोबर, सोमगल पूर्वी आल्यावर कळायचं त्यांचा एक सेंट होता. सेंट होता, काय का नसताना पण सेंट होता, नाही का. दागिने बेंटेक्स होते पण सेंट ओरिजिनल होता. एक सेंट होता. मग ओळखायचं की सोमगल परिवार त्यांचा एक सेंट होता. लक्षात ठेवा, ज्या दिवशी तुमच्याकडं हे गंधरस असेल ना, मी म्हणतो एखाद्या घरात मी गेल्यावर कळेल, इथं अमके अमके ब्रदर येऊन गेले बरं का, त्यांनी या कुटुंबाला देवाचं वचन सांगितलं, हे तुमचं अस्तित्व. अशी सेवा तुमच्याकडनं प्रभू निर्माण करेल ना. मार्ग परिवर्तन, मार्ग बदलणं म्हणजे काय, ज्ञानी कोण आहेत, जे ज्ञानी ज्या घरामध्ये जातील त्या घराला, म्हणून येशू म्हटला तुम्ही ज्या घरात जाल त्या घराला शांती म्हणा, का हा सेंट तिथे दिसेल, हा हे गंधरस त्या घरामध्ये दिसेल. देवाच्या लोकांचं तिथे जाणं म्हणजेच तिथं परिवर्तन. मी परवा मीटिंगला गेल्यावर त्या ठिकाणी सांगितलं की अहो तुम्ही जिथं जाऊन आला ती मीटिंग झाली आणि ते सांगायला लागले एवढं भारी संजीवन तिथं आलं, सगळी मंडळी कामाला लागली, आता लोक एवढं सुवार्ता प्रसार करत आहे, एवढ्या वर्षात जे जमलं नाही ते एका मीटिंग मध्ये सगळं घडलं. हा गंधरस आहे, हा गंधरस आहे. जिथं जाईल तिथं काही ना काही करून यायला पाहिजे. हे गंधरस आहे. एड करा आता शेवटी वाचा.
त्यांनी आपल्या द्रव्याच्या थैल्या सोडून सोने, ऊद व गंधरस ही दाणे त्याला अर्पिली. मग हेरोदाकडे परत जाऊ नका अशी स्वप्नात सूचना मिळाली मुळे ते दुसऱ्या मार्गाने. आता सगळ्यात महत्वाची गोष्ट, नाताळामध्ये जी सूचना मिळाली त्या मार्गाने जायचं. नाताळ म्हणजे काय? आता काय काय सूचना दिल्या तुम्हाला मी? ओरिजिनल. पहिली सूचना काय? ओरिजिनल. सगळं ओरिजिनल. प्रेम ओरिजिनल, क्षमा ओरिजिनल. बर का? ती क्षमा तशी नाही, डुप्लिकेट पाहिजे. आता केलं, दुसऱ्यांदा केलं तर माझ्यासारखं खतरनाक कोणी नाही. ही क्षमा ओरिजिनल नाही. साताच्या ही ओरिजिनल क्षमा. किती वेळा? त्यांनी गाढवपणा 7च्या 70 वेळा करू द्या तरी तुम्ही म्हणायचं ठीक आहे, ओरिजिनल आहे, जाऊ द्या. सगळ्या सूचनेचं पालन, हृदय उघडा. जेवढ्या सूचना मिळाल्या, नाताळ म्हणजे ज्या सूचना मिळाल्या त्या सूचनेप्रमाणे काय केलं त्यांनी? दुसऱ्या मार्गाने. कुठल्या मार्गाने? दुसऱ्या मार्गाने. अहो, वर्षानुवर्ष एकाच मार्गाने नका जाऊ ना. पावसाळ्यामध्ये एक लेख येतो, आला पावसाळा आरोग्य तोच मार्ग. दरवर्षी त्याच मार्गाने जायचं. 25 तारखेला येशूला घ्यायचं, 26-27 तारखेपर्यंत ठेवायचं, 1 तारखेपर्यंत ठेवायचं, 1 जानेवारीला निर्णय घ्यायचा, 10-15 तारखेपर्यंत कसं तरी बळजबरीने पाळायचं. मग 1 दिवस, मग 2 दिवस, मग पुढचा आठवडा, असं करत पुन्हा डिसेंबर, पुन्हा येशू जन्म, पुन्हा 31 तारीख, पुन्हा 1 तारीख, त्याच तोच मार्ग. पण या वर्षी मार्ग बदलणार. जुन्या मार्गाने नाही जाणार. आता तो मार्ग बदलून टाका. परत त्याच मार्गाने जाऊ नका. त्याच्यामध्ये मजा नाही. जसा येशू 2022 वर्षाचा झाला, आता तुमच्यातला ख्रिस्त मोठा झाला कसा दिसणार आहे? घरामध्ये लहान लेकर का मोठे लेकर ओळखायचं सोपं असतं. तुम्ही घरात गेलं, ज्या घरात पसारा दिसला ना, समजायचं लहान लेकर आहे. सगळीकडे पसारा, इकडे चपला पडल्या, तिकडे बॉल पडला, इकडं फणी पडली, तिकडं वाटी पडली, तिकडं ग्लास पडला, इथं सांडलं, तिथं भात, तिथं आमटी, तिथं अंड्याची टरफलं. ते बाई उचलणार तरी कुठवर? आणि 5-5 मिनिटं करत कार असतात नाही का? लेकरू घरामध्ये. मोठी माणसं असले तर बघा, सोफा इतका कोपऱ्यात छान की त्याच्यावर बसाव का नाही प्रश्न पडतो, बसू का नको. सोफा कधी कधी तर उभारावूनच गप्पा मारूशी वाटतं. त्यांचा सोफा खराब झाला तर करायचं काय? इतकं स्वच्छ सुंदर, चपल्याचं सुंदर स्टँड, त्याच्यात चपला. आणि प्रश्न पडतो, चपला आहे का कपड्याचं कपाट आहे का? मोठी माणसं आहेत घरामध्ये सगळे. हृदय पण तसंच आहे. एकदा तुमच्या हृदयात मोठा येशू असेल, अस्ताव्यस्तपणा तिथे नसणार आहे, सगळं टायडी असणार आहे प्रियाला. कारण मालक नाही आता तो. द्वेष, राग, लोभ, मत्सर, मीपणा, हेवा या गोष्टी हृदयात नाही. हे अस्ताव्यस्त पडणारा कचरा आहे. ईर्ष्या, स्पर्धा या गोष्टी सगळ्या अस्ताव्यस्त पडणारा कचरा आहे. पण येशू जर तुमच्या हृदयामध्ये मोठा असेल ना, तर तुमच्याकडे समर्पणाची भावना आहे. आणि ती भावना म्हणजे फक्त आत्मे जिंकणं, हा टायडीनेस आहे. सुवार्तेला जाणं, जिंकणं. 13 ते 15 वचन वाचा बस. ते गेल्यावर पहा, प्रभूचा दूत योसेफास स्वप्नात दर्शन देऊन म्हणाला, उठ, बालक व त्याची आई यांना घेऊन मिस्र देशास पळून जा, आणि मी तुला सांगेपर्यंत तेथेच राहा. कारण बालकाचा घात करण्यासाठी हेरोद त्याचा शोध करणार आहे. पहा, एक सिक्रेट मला तिथं समजलं. इकडं या योसेफाला सांगितलं तू मिस्रात पळून जा. काय शब्द वापरला? मिस्र देशास पळून. काय दिलंय? मिस्र देशास पळून. आता शब्द पाहिजे होता तिथं, तू मिस्र देशात जा. पण तो म्हटलं मिस्र देशात तू पळून जा. देव असं का इतकं? आता खरंच काय तो पळत गेला का योसेफ? पण बायबल मधली प्रत्येक घटना, त्या घटनेचा कुठं कनेक्शन असतं. कुठलं कनेक्शन आहे हो? येशू किती महत्वाचा आहे, तो नाताळ किती महत्वाचा आहे. तुमच्यासाठी दाविदाच्या नगरात आज तारणारा जन्मलेला आहे.
ज्यावेळेस मोशे मिस्रामध्ये इस्रायल लोकांची सुटका करण्यासाठी होता ना, त्यावेळेस या मोशेनं काय केलं, या लोकांच्या सुटकेसाठी स्वतःहून प्रयत्न करण्याचा प्रयत्न केला. त्यानं मुकादामाला मारलं, या दोघांची भांडणं करायला लागला. हा भांडणं चालू असताना हा इस्रायल लोकांच्या मध्ये पडला आणि तो म्हटला, मुकदमाचा घात केला तसा माझा घात करतो का, असं म्हटल्यावर मोशे पळून गेला. मोशे पळून गेला. मग या लोकांची सुटका मोशे करू शकत नाही. मग आता देव त्या योसेफाला काय सांगतो, तू मिस्रात पळून जा. कशासाठी? खरा उद्धारक आता आलेला आहे. मोशे उद्धारक नव्हता, ख्रिस्तच उद्धारक आहे. तो तिकडे पळून गेला, हा मिस्र सोडून पळून गेला आणि योसेफ येशूला घेऊन पळत पळत आला. इमर्जन्सी कशाला? उद्धाराची इमर्जन्सी. ही भीती नाही, हे भीतीपोटी नाही त्याला मिस्रामध्ये घेऊन जायचं. मिस्रामध्ये असणाऱ्या लोकांची सुटका व्हावी. ऐका, आणि जसा हा इकडे मिस्रामध्ये आला तिकडे हेरोद मेला. लक्षात घ्या, हा येशू मिस्रामध्ये आला आणि तिकडं हेरोद मेला. जेव्हा मिस्रामध्ये येशू येतो त्या हेरोद जिवंत राहू शकत नाही. प्रियानो लक्षात घ्या, आमच्यातला हेरोद म्हणजे पाप. जर ख्रिस्ताचा जन्म आमच्यामध्ये झाला तर आमच्यातला हेरोद आपोआप मरून पडणार आहे. म्हणून लक्षात ठेवा, मार्ग बदलणं आणि मिस्रामध्ये जाणं आणि मिस्रामधनं पुन्हा बेथलेहमामध्ये येणं, याच्यासाठी ख्रिस्ताला देवानं जगामध्ये पाठवलं. पुन्हा मी तुम्हाला सांगतो, नाताळ म्हणजे मार्ग बदलणं, मन परिवर्तन, हृदय बदलणं. आणि खरा नाताळ त्याच वेळी सेलिब्रेट केला जातो ज्या जीवनाचं आणि मनाचं परिवर्तन होतं. देव तुम्हाला आशीर्वाद देऊ. आपल्या जागेवरती आपण उभं राहूया, आपले डोळे बंद करूया, नतमस्तक होऊया, आपल्या मान आपण झोपूया. सर्वशक्तिमान देवा, आभार मानतो तुझ्या महान दयेबद्दल, तुझ्या करुणेबद्दल. जो एकुलता एक पुत्र प्रभू येशू ख्रिस्त, याला तू आमच्यामध्ये पाठवलंस आणि जगामध्ये नाताळ साजरा करत नाही. परंतु प्रभूजी, आत्मिक नाताळ कसा असावा तुझ्या वचनाशिवाय मला कोणीच स्पष्ट मार्गदर्शन करू शकत नाही. तुझं वचन अद्भुत आहे आणि तुझ्या वचनासमोर आम्ही मान तुकवताना म्हणतो, प्रभू खरं ख्रिस्ताचं दर्शन आमच्याबद्दल होऊ दे. ज्ञानासारखं आम्हाला मार्ग बदलायचा आहे. आम्हाला पुन्हा जुन्या मार्गामध्ये नाही जायचं, नवीन मार्गाने आम्हाला चालायचं आहे. आजच्या संदेशाच्या द्वारे आज पुष्कळ लोकांचे मार्ग बदलले जाऊ दे. त्याच मार्गामध्ये कोणी जाऊ नये, याच्यापेक्षा वेगळ्या मार्गाने त्यांनी जावं, यासाठी त्यांचे अंतर्चक्षु प्रकाशित कर. ख्रिस्ताचा प्रकाश त्यांच्याकडे आला, हेरोदाकडे परत ते गेले. स्वप्नामध्ये देवदूतांनी ज्या सूचना दिल्या त्या सूचनेप्रमाणे पुन्हा त्याच ठिकाणात न जाता वेगळ्या मार्गाने ज्ञानी लोक गेले. आज देखील पुष्कळ लोकांनी तुझं वचन ऐकलं, परंतु त्यांचे ज्ञानचक्षु प्रकाशित कर. हेरोद ही प्रवृत्ती मरावी. हेरोद राहिला तर ख्रिस्त मरणार आहे आणि हेरोद जर मेला तर ख्रिस्त पुन्हा बेथलेहमात येणार आहे. म्हणून देवा, आज पुष्कळ लोकांच्या मनाचं परिवर्तन कर. नाताळाचा खरा आनंद प्रत्येक परिवारामध्ये निर्माण कर. कनिष्ठापासून बलिष्ठापर्यंत प्रत्येकाला तू उच्च स्थानी घेऊन जातो, तसं हा नाताळ अनेक परिवारांना बलिष्ठ बनवण्यासाठी असू दे प्रभू. सगळ्या कमतरता काढ आणि रोजच्या दिवसामध्ये त्यांना अधिक धार्मिकतेमध्ये चालव. तुला गौरव, तुला महिमा, तुला सन्मान दे. येशूच्या नावात ही प्रार्थना विनंती केली म्हणून तो ऐक. आमेन. आता देव बापाची प्रीती, प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, पवित्र आत्म्याची सहभागिता तुम्हा सर्वांबरोबर आता आणि सदा सर्वकाळ राहो. आमेन.